नमस्कार, मी सुशील कांबळे, राहणार आंबेडकर नगर, तालुका जिल्हा सांगली. भरपूर दिवस झाला आपण व्हिडिओ केला नव्हता, कारण आपलं थोडंसं धावपळ चालू होती. त्याच्यामुळं का नाही आपल्याला व्हिडिओ बनवता आले नाहीत आणि फार्मवरती पण मुळात येता आलं नाही. आज आपण फार्मवरती आलो आहे. हे बघा आपली सगळी जनावरं कशी खाऊन पिऊन निवांत आता थांबलेत सध्याला काय. आणि आज आपण व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हे आहे की काही लोकांचे मला म्हणजे आपले जे व्ह्युअर्स असतील किंवा जे बघणारे व्हिडिओ बघणारे वगैरे जे लोक आहेत त्यांचे मला फोन किंवा मेसेजेस येत होते की दादा व्हिडिओ येत नाहीत, काय झाले वगैरे. तर थोडंसं आपलं फॅमिलीत काम होतं, भावाचं लग्न होतं, त्यामुळं आपल्याला काय व्हिडिओ बनवता आले नव्हते. आता इथून पुढं आपली व्हिडिओ ही कंटिन्यू येत राहणार आहेत आपले चॅनलवरती. तर माझ्या 1-2-3 मित्रांचा मला असा प्रश्न होता की दादा तुम्ही फार्मवरती तुमच्या ज्या शेळ्या विकताय ते विकायच्या टायमाला लोक आल्यानंतर तुम्ही व्हिडिओ का बनवत नाही, किंवा त्यांना दिलेलं असं काय असं तुम्ही का म्हणजे का सोशल मीडियावरती टाकत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं मला माझ्या मित्रांना सांगायचं हे आहे की मी जो फार्म चालवायला लागलो आहे ह्यो फार्म ब्रीडिंग आणि त्याच्यानंतरनं कटिंग, त्याच्यानंतरनं ईद पर्पस किंवा इव्हेंट पर्पस, ह्या तिन्ही विषयाला अनुसरून किंवा धरून आपण फार्म चालवतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर मी जे करायला लागलो आहे म्हणजे माझा जो काही एम आहे किंवा मी जे काय माझ्या फार्मवरती लोकांना सुखसुविधा देतो आहे किंवा माझ्याकडून जी काय लोकांपर्यंत मला पोचवायचं आहे ती म्हणजे क्लिअर आणि स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीनं पोचवायचं आहे, ना की त्याला शो करून किंवा असं दाखवून सांगून एवढ्याला विकलो तेवढ्याला विकलो, ही एवढ्याला खरेदी केलो ती तेवढ्याला खरेदी केलो, किंवा हे असं झालं इथून मला कस्टमर आलं तिथून कस्टमर आलं. काहीही नाही. ह्यो धंदा करणारी सगळेजणे मध्यमवर्गीय शेतकरी आणि जे आपली सुशिक्षित बेरोजगार आहेत हीच लोक करतात. आणि आपलं काय एम आहे की आपण कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी औषध पाण्यामध्ये आपल्या घरगुती उपाय किंवा झाडपाल्यावरती आपण शेळीपालन कसं करता येते हे आपण सांगतोय, किंवा हे आपल्याला दाखवायचं आहे लोकांना, किंवा हे आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं आहे, ना की उगीच काहीतरी सांगायचं काहीतरी बोलायचं. हे आपल्याला काही जमलं नाही, जमणार पण नाही, ना आपण तसली धंदा करत पण नाही. आणि आपल्या म्हणजे ह्याच्यावर ना चॅनलवरती सगळं तुम्हाला माहिती ही 100% प्युअर आणि माझ्या स्वतःच्या शेळ्यांवरनी मी प्रयोग करूनच दाखवतोय आणि देतोय. असं नाही आहे की उगीच सांगायचं मी माझ्या शेळ्यांना कधी दिलं नाही दिलं असं नाही. माझ्या शेळ्यांना मी स्वतः देतोय, माझ्या शेळ्यांवरनी ते यूज करतोय, त्याच वेळेला मी तुम्हाला सांगतोय, त्याशिवाय मी सांगत नाही. आणि राहिला विषय सगळ्यात महत्त्वाचा की माझ्या इथं कुठलीही म्हणजे माहिती विचारायला त्याला पैसे नाहीत, सगळं फ्रीमध्ये आहे. मला कुणीही फोन लावा, काहीही प्रश्न विचारावा, औषधांच्या बाबतीत असतील, ब्रीडच्या बाबतीत असतील, किंवा इतर कुठल्याही जनावराचं कुठलंही जनावर म्हणा लागलो मी त्याच्या बाबतीमध्ये मला तुम्ही बिनधास्त फोन लावा कधीही आणि मला प्रश्न विचारावा, काही अडचण नाही. मी 24 तास फ्री आहे. माझ्या इथं कुठलेही चार्जेस किंवा फी नाही आहे आणि ते आपण करणार पण नाही. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की जो शेळीपालक आहे तो कसं शेळीपालन करत असतो ते मला माहीत आहे, कारण मी एक प्रामाणिक शेळीपालक आहे. त्यामुळं किती अडचणींना किती समस्यांना कुठल्या कुठल्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं हे मला माहिती आहे. त्यामुळं उगीच मला ह्याला पैसे दे त्याला पैसे दे मी हे असले धंदे करत नाही आणि करणार पण नाही. जो कोणी करत असेल ते त्याचे विषय आहेत, त्यामुळं मी त्याच्यावरती काय बोलू शकत नाही. प्रत्येकाचे मेंटॅलिटी किंवा प्रत्येकाचे म्हणजे विचारधारा वेगळे असतात, त्यांच्या थिसिस असतात, त्यांच्या पद्धतीचं त्यांचं असतं. आपण कोणालाही आपण बोलू शकत नाही किंवा सांगू शकत नाही. मी एवढंच सांगतो की माझ्या इथं सर्व गोष्टींची माहिती ही फ्रीमध्ये मिळेल आणि माझं जास्तीत जास्त आयुर्वेदिक औषधांवरती म्हणजे किंवा झाडपाल्यांवरती जास्तीत जास्त माझा जोर असतो. आणि राहिला विषय असा की मी ह्या इथं जेवढ्या ब्रीड दिसतात ह्या हर एक म्हणजे लाईनच्या आहेत किंवा वेगवेगळ्या ब्रीड आहेत. असं एक पर्टिक्युलर मी जातीवरती काम करत नाही, सगळ्या जातींवरती काम करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की आपण आपली एक टीम आहे डॉक्टरांची, आपण सिमन्सचं आपण आणायला चालू केले. कुठल्याही ब्रीडचं तुम्ही मागा, आफ्रिकन बोर मागा, सोजत मागा, सिरोही मागा, बिटल मागा, उस्मानाबादी मागा, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तुमचे देशी मागा, कुठलीही ब्रीडचं तुम्ही मागा जी आपल्याकडं. त्याच्यानंतर हंसा, सोजत, ही जमनापारी, ह्या अशा बऱ्याचशा ब्रीड ज्या आहेत
ह्या आपण कंपल्सरी त्याचे सिमेंट्स अवेलेबल करायला लागलो आहे, लोकांना आपण द्यायला लागलो आहे आणि अत्यंत योग्य दरामध्ये. असा विषय आहे. कारण कसं होतं आहे, आपले गोरगरीब शेतकरी असतात, त्यांच्यापर्यंत आपल्याला चांगला ब्रीडर देता येत नाही किंवा त्यांना तेवढं त्यांचं ही नसतं की ताकद की बाबा जावा तिथं त्या फार्मला नेऊन शेळी तिथं त्या ब्रीडरकडून चांगल्या मोठ्या बाहेरीतल्या ब्रीडरकडून ब्रीडिंग करून घ्या, असं होत नाही. आणि कुणी शेळ्या चांगल्या ब्रीडर म्हणजे क्रॉस करायला पण शेळ्या देत नाहीत, असा विषय. कारण कसं असतं माहिती आहे का, आता माझ्या इथं जी ब्रीडर आहेत, मी बाहेरची एकही शेळी भरवत नाही. तुम्हाला सिमन्स हवा आहे, मी डॉक्टर बोलवून घेतो आहे, तुमचं काय असेल ते सिमन्स भरवून घ्या, त्यांची काय असेल ती फी द्या, संपला विषय. असा आहे. त्याच्यामुळं का नाही, ज्यांना कुणाला म्हणजे असं वेगळ्या ब्रीडमध्ये काम करायचं आहे, समजा आता एखाद्याकडे देशी शेळी आहे, त्याला बिटलचा किंवा बोरचा सिमन्स भरवायचा आहे, तर आपण ती प्रोव्हाइड करून देतो कमीत कमी खर्चामध्ये. आमच्या जत तालुक्यामध्ये कुठंही सांगा, तिथं तुम्हाला अवेलेबल होणार. जत तालुका सोडून बाहेर जरी कुणाला लागणार असेल तर होणार, पण त्याची जी काय असेल ती कॉस्ट त्या डॉक्टरांना द्यावी लागेल आणि ते तुमच्यापर्यंत योग्य दरामध्ये पोचवणार. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शेळीपालन हे एवढं म्हणजे रिस्की आहे. शेळीपालन जेवढं वाटतं आहे तेवढं सोपं नाही आहे. अगदी तुम्हाला सांगतो, शेळीपालनाचा पाया म्हटला तर सगळ्यात महत्त्वाचा असतो शेड, त्यांना ठेवण्याचा. त्याच्यानंतरनं येतोय दुसरा त्याचा पाया म्हटला की त्यांचं खाद्य, मग ते सुका चारा असेल, ओला चारा असेल, त्याच्यानंतरनं त्याचं खुराक असेल, त्याच्यानंतरनं त्याची औषधं असतील. ह्या सगळ्यानंतरनं त्याला कुठला आजार झाला आहे, कुठला आजार झाला नाही किंवा कुठलं औषध पाहिजे, कुठलं नाही आहे, ती योग्य ती ट्रीटमेंट, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या. ह्यांना सगळ्यांना तोंड देऊन त्याच्यावरती मात केल्यानंतरनं आपलं शेळीपालन ही सक्सेस होत असते. शेळीपालन ही लगेच सक्सेस होत नाही. आज मी गेली 2013-14 पासून शेळीपालन करतोय. ही जी बाहेरची ब्रीड मी पहिल्यांदा करत होतो उस्मानाबादी आणि आमची माडगेळी शेळीमध्ये काम, म्हणजे देशी शेळीमध्ये काम करत होतो. ही जी बाहेरची ब्रीड आहे ही मी मला वाटते जवळजवळ एक 2018 पासून मी ह्या बाहेरच्या ब्रीडवरती काम करायला चालू केलं. नाही तर अगदी 2014 ते 2018 ही 4 वर्ष मी आपल्या देशी शेळ्यांवरनीच म्हणजे काम केलं होतं. पण देशी शेळ्यांचं झालं असं की म्हणावं तसं उत्पन्न मिळत नव्हतं आपल्याला, असा झाला विषय. आणि ह्या ज्या बाहेरच्या ब्रीड आहेत, म्हणजे भारतातल्याच आहेत त्या आपण ठेवलेल्या. आपण काय आफ्रिकन बोर वगैरे त्याच्यामध्ये कधी काम केलं नाही, कधी करणार पण नाही आहे. या सगळ्या भारतातल्याच, काही राजस्थानमधल्या असतील, काही गुजरातमधल्या असतील, काही पंजाबच्या असतील, अशा ब्रीडमध्ये आपण काम करतोय. आणि म्हणजे काम करायला चालू केलं होते 2018 पासून आणि त्याच्यातच आपण काम करायला लागलो आहे. आपल्याला त्याच्यामध्ये फायदा व्हायला लागला आहे का नुकसान व्हायला लागले ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही ठेवलं. मी माझे अनुभव असतील, जी खरे अनुभव आहेत, जी सत्य आहे, जी वस्तुस्थिती आहे, ही मी फक्त माझ्या व्हिडिओतनं मी मांडायचा प्रयत्न करतोय आणि सगळ्यांपर्यंत पोचवायचा प्रामाणिक माझा हेतू आहे. ह्याच्या पलीकडे काही नाही. मला फक्त एवढंच, मला प्रश्न विचारणाऱ्यांना एवढंच सांगायचं आहे की माझा पैसे कमवायचा उद्देश नाही आहे किंवा मी काय कुठला ब्रोकर किंवा मी काय कुठला व्यापारी नाही आहे. मी एक सरळ मार्गी शेतकरी आणि शेळीपालक आहे, जो प्रामाणिकपणानं माझं काम करतोय. ह्याच्या पलीकडे मी काही सांगू पण शकत नाही आणि काही बोलू पण शकत नाही. जे आहे ते तुमच्या समोर आहे. मी काय असं म्हणजे छक्केपंजे आपल्याला काही जमले नाही तर आपण करणार पण नाही. का माहीत आहे का, एक कसं असते माहीत आहे का, कोण कसं शेळीपालन करायला लागले आपल्याला माहीत असते का, कोण कर्ज काढलेलं असते, कोण स्वतःच्या घरच्यांचे बायका मुलांचे सोनं घाण ठेवून शेळीपालन सुरुवात केलेली असते, कोणी घर घाणवा ठेवलेलं असते, कोणी शेती घाणवा ठेवलेली असते, कोणी बँकेचं मोठ्या व्याजावरती लोन काढलेलं असते. अशा बऱ्याचशा गोष्टी करून त्याच्यानंतरनं शेळीपालन माणूस करत असतोय. आणि अशा शेळीपालकांना जर करता आपण दिशाभूल करायला लागलो, चुकीची माहिती द्यायला लागलो, चुकीचे सल्ले द्यायला लागलो किंवा त्यांच्याकडून आपण पैसे काढायला लागलो, तर त्यांचं शेळीपालन सक्सेस कसं होणार. किंवा आपल्याला आहे बघा, काही लोकांची मेंटॅलिटी आहे, मी काय सगळ्यालाच म्हणायला लागलो नाही काय, मी काय असं पर्टिक्युलर कुणाला असं म्हणजे टार्गेट करून बोलायला लागलो नाही. अशी कितीतरी आहेत लोक म्हणतोय मी की शेळीपालनामध्ये साध्या भळ्या आपल्या शेतकऱ्यांना किंवा होतकरू पोरांना किंवा बेरोजगारांना असं फसवतात. कितीतरी आहेत, कितीतरी म्हणतोय मी, त्याला हिशोब नाही. अशा लोकांना काय केलं पाहिजे. तर माझा सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की बाबांनो, जो प्रामाणिक शेळीपालन करायला लागला आहे, जो होतकरू आहे, गरीब शेतकरी आहे, त्याला योग्य ती माहिती द्या, योग्य ते सल्ला द्या आणि योग्य त्या ब्रीड निवडायला लावा आणि योग्य त्या दरामध्ये त्यांना द्या.
ना की आता एखादा आला आता माझ्याकडे ही मस्त महागड्या माझ्याकडे आता सध्याला शेळ्या आहेत इथं. काय मी काय सांगणार नाही त्याची किती कोणाची किती रेट आहे आणि मी कितीला आणली आणि कितीला नाही ती. माझ्याकडं जहांगीर लाईन आहे, माझ्याकडं तुमचं गोल्डी लाईन आहे, माझ्याकडं तुम्हाला सांगतो जी सगळ्यात टॉपचं आहे पंजाबमध्ये जावर लाईन फेमस ती आहे. बऱ्यापैकी लाईनची माझ्याकडे सुद्धा बिटलमध्ये शेळ्या आहेत, त्याच्यानंतर हंसामध्ये आहेत, पोटामध्ये आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी माझ्याकडं बरबरीमध्ये आहे किंवा कोरोली कोट्यामध्ये माझा टॉपचा मेल आहे जो एकदम ओल्ड ब्लड लाईन आहे, किंवा तोतापुरी एकदम जबरदस्त आणि एकदम ओरिजिनल लाईनची, किंवा हे बघा ती जमनापारी आणि बिटल क्रॉस ती आहे, चांगली शेळी आहे ती, आपण सिमन्स भरवलं आहे तिला ती. त्याच्यानंतर ना आमची ही लोहा कलरमध्ये असेल कोटा, किंवा ही वाघ्या कलरमधल्या आमची एकदम जबरदस्त आणि टॉप क्वालिटीची बिटलची शेळी असेल, किंवा आमच्या ह्या 2 ज्या माडगेळी देशी शेळ्या आहेत अशा चांगल्या माझ्याकडे ही महागड्या शेळ्या आहेत. काय पण माझ्या फार्मवर आलेल्या माणसाला मी कसं आहे माहीत आहे का, मी माणूस बघून त्याचा अंदाज घेऊन त्याची ॲक्च्युअलमध्ये रिअल कंडिशन बघून किंवा त्याचं शेळी पालनामधला रस बघूनच मी त्याला काय असेल ते मार्गदर्शन करतो किंवा माझ्यातली शेळी देतो. मी उगाचच कोणीतरी व्यापारी माझ्याकडनं येणार, माझ्याकडनं घेणार, व मी गरीब आहे मला द्या शेळी म्हणणार, माझ्याकडनं कमी रेटमध्ये घेणार आणि पुढं जाऊन डबल रेटमध्ये विकणार, असे मी लोक चांगल्यानं ओळखतो. त्यामुळे तशा लोकांना माझ्या फार्मवरती एंट्रीज नाही आहे. एक मेन सांगायचा म्हटला तर मुद्दा मला ह्या सगळ्या म्हणजे पूर्ण व्हिडिओमध्ये मला फक्त एवढंच सांगायचं आहे की बाबांनो, जी गोरगरीब होत करू किंवा बेरोजगार लोक ज्यांनी शेळी पालनामध्ये उतरल्यात किंवा उतरणार आहेत त्यांची दिशाभूल करून त्यांचं नुकसान करून त्यांना कर्जबाजारी करू नका कोणीही. माझं एवढंच म्हणणं आहे, ह्याच्या पलीकडे काहीही नाही आहे. बाकी ज्याची त्याची मर्जी, ज्याचे त्याचे विचार आहेत, त्याच्या पुढं मी काय सांगू शकत नाही, मी काही बोलू शकत नाही. प्रश्न मला बऱ्यापैकी विचारले जातात, मला बऱ्यापैकी इतकी फोन येतात की बोलायचं काम नाही किंवा मेसेज येतात, त्याचे सगळ्याची जर उत्तरं देत बसलो तर ती वादग्रस्त होत जाणार आहे. त्यामुळं का नाही मी काय जास्त जेवढे मला वाटतं तेवढ्याच प्रश्नांची मी उत्तरं देतो आहे. बाकी काय सोडून द्यायचं, आपण आपल्या इथं आला आपण योग्य तीच ट्रीटमेंट करायची किंवा योग्य तीच मार्गदर्शन करायचं आपण लोकांना. आपण काही फसवायचं किंवा आपण काही चुकवायचं नाही. सगळ्याला माझे हात जोडून हीच विनंती आहे, आपण एकमेकाचा हात धरून एकमेकाला आपण पुढं घेऊन जाऊया. एकमेकाला अडचणीत आणणे किंवा एकमेकाला फसवणे किंवा उगीच चुकीचा सल्ला देऊन महागड्या ब्रीड कमीतल्या शेळ्या महागड्या म्हणून विकणे किंवा आणिच काहीतरी असलं कोणीही करू नये. आणि जरी कोण करत असेल तर इथून पुढं तर त्यांनी बंद करावं असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. धन्यवाद.